जगद्गुरु तुकोबाराय गवळण बनून जेव्हा प्रतिपाद्य विषयातनं जेव्हा वेळेस चौफुलीवर उभे राहतात तर विचार करतात, भाई इकडे जावं का तिकडे जावं, मागे थांबावं का पुढे थांबावं, संसाराची चौफुली घ्या का परमार्थाची चौफुली घ्या. सुरुवातीला काळ चांगला नसतो. संसाराच्याही चौफुलीला लग्न झाल्यानंतर काही सर्वच गोष्टी सुचत नाही आणि चालू चालू माळा घातली का लगेच परमार्थातली काही सर्व येत नाही. याच्यासाठी काही दिवस मुरावं लागतं. मुरल्यानंतर तत्व सापडतं. बुद्धीचे वैभव अन्य नोहे तुझे आणि एका केशवराजे. त्याला शोधण्यासाठी लगेच नाही हो, त्याला वेळ द्यावी लागते. तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्ती आणि गुज विन ही तू कोण सांगे. त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी आपण अंतकरणापासून झोकून द्यावं लागतं. पण जी माणसं संप्रदायाला, वारकरी तत्वाला, देव देश धर्माला स्वतःला झोकून देतच नाही, त्यांच्यासाठी एकच सांगितलं, उपजोनी करंटा नेने अद्वित वाटा आणि रामकृष्ण पेठ. अरे अशा करंट्याला कधी कळणारच नाही की तर वारकऱ्यांचा पाया पडल्याचा फायदा काय आहे, वारकऱ्यांना जीव खाऊ घालण्याचा फायदा काय आहे, इथं दान धर्म केल्याचा फायदा काय आहे. पण महाराज जर एक तत्व सापडलं, पारियाचा रवा घेता भूमीवरी, मग 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 विशेष विशेष आनंद आहे महाराज. आणि तो आनंद तुकोबारायांना सापडला होता. गवळण बनून ज्यावेळेस गोकुळात प्रवेश करतायत, दुरून एक गवळण येताना दिसली. तुकोबाराय मनातल्या मनात विचार करतायत, गवळण म्हणून बाई इकडे जावं का तिकडे जावं, मागे थांबावं का पुढे थांबावं. संसाराची चौफुले, परमार्थाची चौफुले कळत नाही. तुकोबाराय गवळण बनून विचार करतात. समोरून एक गवळण दिसली, नटलेली थटलेली गवळण होती. रुबाबात गवळण येत होती. आवाज दिला, ओ बहिना दो पग पधारो, ओ नंदानो छोकरो आपको मिलो, ओ बड़ो नटखट है, बड़ो प्यारो है, बड़ो सुंदर लगतो है, ओ नंदानो छोकरो भैया, नीली नीली आंखों वालो है, क्या बात बताओ भैया, ओ कन्हैया आपको मिला, ओ नंदानो छोकरो. म्हणे बाई त्याच्या बाबतीत नको विचारू ग, नवल केवढे केवढे नकडे कानोबाचे कोडे. त्याच्या हसण्याचे दात न्यारे, दाखवायचे दात न्यारेत ग. त्याच्या नादी लागू. अगं 4 दिवसापासून या चौफुलीवर फिरते, ठकवलं त्यानं. रोज नवीन नवीन साडी घालते, नवीन नवीन शृंगार करते, पण तो डोळ्याला सुद्धा दिसला. म्हणे का ग हा शृंगार त्याच्यासाठी केला. कसा केला ग हा शृंगार. ती गवळण केलेला शृंगार सांगायची. नेसली ग बाई मी चंद्र खड्या टिपक्याची, नेसली ग बाई मी चंद्र खड्या टिपक्याची, बाई टिपक्याची, बाई टिपक्याची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरी, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, ओ तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरी, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरी. नेसली ग बाई मी बाई नेसली ग बाई मी चंद्र खड्या टिपक्याची, नेसली ग बाई मी चंद्र खड्या टिपक्याची, बाई टिपक्याची, बाई टिपक्याची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरी, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरी. अजून याला नाही कळ, करीत असे भलते चाड. सोड देवा पदर माझा, चोडी आहे बुरख्याची. सोड देवा पदर माझा, चोडी आहे बुरख्याची. त्या कानाची, त्या कृष्णाची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरी, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरी, म्हणे बाई तो तिरप्या नजरेनं पाहतो. म्हणे हे खरंच तिरप्या नजरेनं. आणि तुम्हाला सांगू का, इथं बसलेले सर्व श्रोते हो, देवाची जेवढी सरळ नजर पडत नाही ना तेवढं भाग्य माना. देवाची तिरपी नजर आहे म्हणून आपण जगतोय. देवाने जर असं पाहिलं ना तर एकच कोरोना माझा धपाडा धपाडा काढ असतो. भाग्य माना, देवाची तिरपी नजर आहे. जर देवाने सरळ नजर टाकली
तर रायबन महाराजले आवडता आवडता कमी पडी सोपं नाही ना, त्यांचीच गाडी सांगावी लागेल लगेच. हो ऐका ना, लगेच ओझरची गाडी सांगावी लागेल, लगेच कोयगावची गाडी सांगावी लागेल. हो देवाने सरळ पाहिलं का समजून घ्यायचं, 4 खांदे करी 1 मडके धरी आणि गाव सोडून चाललो. अरे देवाच्या घरी जाण्यापेक्षा तो तिरप पाहतोय ना तोपर्यंत दान धर्म करून घ्या, मग कळेल की चित्ताचं काय हरण होतं. तर दान देण्यासाठी आणि इथं सप्तात राबण्यासाठी चित्त निर्मळ ठेवावं लागतं. इथं एक संपाभर भाजी टाकताना जो रामकृष्णारी म्हणतो त्याला पावलो पावली यज्ञ घडतो. ज्याच्या हातून सप्तामध्ये वाढलं जातं ना त्याला अपार तीर्थांचं पुण्य भेटतं. कारण या भंडाऱ्याला भंडारा समजू नका, हा दत्तात्रय प्रभूंचा प्रसाद आहे आणि हा प्रसाद कोणाच्याही पदरी पडत नाही. धन्य मी मानीन आपुले संचित आणि राहिलीस प्रीत तुझे नामे देवा. हे दत्तात्रय प्रभू, तुझ्या कृपेने कोरोनाच्या सीझन नंतर वाचलो म्हणून हे 4थं वर्ष पार पाडता आलं, नाही तर आपण फोटो मधनं काय वाज घ्यायला आलो असतो. अरे फोटो मध्ये फक्त एवढंच गाणं ऐकलं असतं आपण, टुकमुक बघतोय चांगला आमच्या बापानं गणपती आणला, एवढंच ऐकलं असतं, दुसरं काही नाही. अरे जिवंत आहात तोपर्यंत कीर्तन ऐका, जिवंत आहात तोपर्यंत दान धर्म करा. जर कुठंतरी दान धर्म करायला कमी पडत असू ना तर इथं सेवा करा माझ्या दादांनो. इथं सेवेचं सुद्धा फळ पदरी पडतं, सेवेचं सुद्धा फळ. अहो ती गवडण जेव्हा पाहते सांगते बाई त्यानं तिरपी नजर टाकली आणि तिरप्या नजरेनं पाहिलं तोपर्यंत एक थकलेली भागलेली गवडण, डोळे खोल, पदर डोक्यावर नाही, पायात चप्पल नाही, सूर्यनारायण तपत होता, आवरलेल्या बावरलेल्या अवस्थेतली गवडण. अहो डोळ्यात पाणी निघते, चौफुलीवरनं जाते, पदर मातीवरनं चालतोय, पायात चप्पल नाही. या दोघींनी पाहिलं, सांगितलं ओ मोठी ताई, हे ताई ये ना ग, तुझी अवस्था पाय ना, कुठं कुठं शोधला ग तू त्याला, असं वाटतं तो कृष्णाच्या नादी लागलेली आहे. अगं थांब ना, स्वेदानं अंग भरलेलं आहे, पायात चप्पल नाही, डोक्यावर पदर नाही, अगं डोळे खोल गेलेले आहेत. कोणासाठी एवढा त्याग केला ग, कोणासाठी? ती थांबली, कंठ दाटला आणि तिनं सांगितलं बाई अगं 8 दिवसापासून त्याला कुठं कुठं नाही शोधलं ग, कुठं कुठं नाही पाहिलं ग, पण तो डोळ्याला दिसला. अगं ठकवतो, फसवतो, झुलवतो, भूरकन निघून जातो. आपण त्याच्या प्रेमात पडावं. तुम्ही देवाच्या प्रेमात पडा, हातात माळा घ्या. तुम्ही देवाच्या प्रेमात पडा, गुरुने दिलेलं नामचिंतन हातात घ्या. देव आपलं चिंतन पुरं नाही उद्यात माळा हातात घेतल्यानंतर हाड्या मुद्दानं बोलान टाइमले कुत्रा जाडा येत. पण ते बोलत सज्जन होतं, ते इथं देख इसन चाललं गे. काही काही गावी मयूर महाराज असे कुत्रे मध्ये येतात ना, त्याचा टेच खालते निघतील महाराजकडे दे की जण असं न्यारच कुत्र रडस. ज्या दिन कुत्र रडणं मी त्या दिन नका ना कारभारी आई म्हणा गाव आहे मी गरज आवरी राहिलो. जर असं कुत्र रडणं मयूर महाराज तर मी एकच करस, गाडी गाव मध्ये निघतास पहिलं माऊलीन मायला फोन लावस, देख मला थोडा टाइम फोन लावत राह बरं. तिथं त्या निचारच काम हो मला दे की कुत्र रडे, जर ऊन हो तर तुम ना, नाही तर किसा म्हण पॅकेट काढले जा. अरे लय विशेष संसाराचा आनंद शोधला तर संसार असाय ना, संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, ओ भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे अस्वनी नसावे आणि भजन करावे. अरे ज्याच्या घरात भजनाचा आनंद आहे ना त्याला संसार बाधत नाही. आणि ज्याच्याकडे इस्ता रविवारच गांजस, ज्यासले रविवारच पटस, त्या श्रीमंत व्हावाना प्रयत्न करतस पण श्रीमंत होतत.
एक सूत्र आहे संसाराचं. ज्या वेळेस तुमच्यावर कर्ज राहील आणि तुम्ही लोकांना सांगा की मी पैसावाला झालो, लोक मानत नाही, आणि तुम्ही अंतकरणापासून निष्ठेने जोडून या धन उत्तम व्यवहारे चांगल्या कर्मानं पैसा कमवा आणि लोकांना सांगा आता माझ्याजवळ पैसा नाही, लोक डायरेक्ट सांगतात मग या राधीने गाड्या पैरा नाही त्या कथा टाकी राहणार.